खुद पे भरोसा रखो, हर मुश्किल आसान हो जाएगी। खुद पे भरोसा रखो, हर मुश्किल आसान हो जाएगी। आज जो मेहनत करोगे कल वो तुम्हारी पहचान हो जाओगे। मला तरी असं वाटतं की या सुंदर कार्यक्रमाला मी येऊ शकलो, तशी ही शाळा आपल्याला फार नेहमी आणणार। आपण आलो होते काही काही होणं देतो। पहले वेळेस आया, आपको मालूम होगा मैं पहली बार आया तो राज्य मंत्री था और बाद में आया तो कैबिनेट मंत्री बनता है, और अभी आया तो अभी भी पानी लेके ही आया मैं आपके पास। म्हणजे ही वास्तू काय लैनिकी का, म्हणजे मला काही व्हायचं असेल तर बाया मदर टेरेसाच जावं लागेल, इकडूनच जावं लागेल। असं एक विनोदाचा भाग सोडा, पण इथं आल्यानंतर आमची प्रगती झाली ना। अण्णाचं या ठिकाणी आपण बऱ्यापैकी मार्गदर्शन ऐकलंय, त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या मेहनतीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तिथे जाऊन काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आमचं तेच आहे। आमची किती प्रयोग होता राजकारणात आम्हाला माहित नाही। अरे एक वेळेस दोन वेळेस, एक वेळेस निवडून येणं फार सोपं आहे। यांना एक वेळेस झाले, त्याच्या विशेष उभी केल्या दोन, आता हे तिसऱ्या वेळेस, मी 5 वेळेस निवडून आलो, 4 वेळेस मंत्री झालो। हे सोपं नाही आहे, प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन है। छोटे छोटे कदम भी मंजिल तक ले जाते हैं, छोटे छोटे कदम भी मंजिल तक ले जाते हैं। सपने पर यकीन रखो, वो सच हो जाते हैं। आणि मला तरी असं वाटतं की आपण या ठिकाणी सुंदर पद्धतीने विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतलाय। आपल्यामध्येच एक चांगला विज्ञान प्रदर्शनातला वैज्ञानिक या ठिकाणी घडो, अशा खूप खूप आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो। या ठिकाणी मी चव्हाण मॅडम त्यांना बोललोय की या शाळेची छोटीशी जी अडचण आहे ती सोडवा, गरज पडली तर आम्ही बसलो आहे, 100% ते मदत करण्याकरता आम्ही या ठिकाणी आपल्याला वचन देतो। आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भावी जीवनाच्याही शुभेच्छा देतो। जय हिंद। जय विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेणारे विद्यार्थी, त्या काळाचे पालक आणि या वेळेचे पालक, लय फरक आहे। असे कपडे कधीच पाहायला भेटले नाही। असं आम्ही जर नृत्य सादर केलं असतं ना, आई शपथ दुसरीची चड्डी मागून आम्ही नाटकात काम करायचो। म्हणजे ही परिस्थिती होती, ही होती। कोणी सांगा ना, आमच्या वयाचा, तर मी 58 चालू आहे माझं, बॉन्डिंग शिवाय कोणी पुस्तक वापरणार 2, 4, 5 लोक असतील। सेकंड हँड, थर्ड हँड बुकिंग करून ठेवावं लागायचं की भाई तुझे पुस्तक जर संपती ना, मला पुढच्या वर्षी बॉन्डिंगची पुस्तक तुझे दे। म्हणजे लक्ष ठेवावं लागायचं की कोणता पोट्टा चांगलं पुस्तक वापरतो जेणेकरून मला त्याची घेता येते। वयाचं विचारू नका, 3च वया भेटत माझ्या बापाकडून मला, 30 पास गणित, 30 पास भूमिती, 30 पास इंग्रजी, हो गया का। होल्डिंग करावं लागत, 6 महिन्यांनी भेटल्या तर भेटल्या। आणि कपडे तर असे भेटायचे 2च ड्रेस, संडे टू संडे आपल्याला धुवावं लागायचं। आई थम्सअप असल्यामुळे आपल्याला ते करावं लागायचं, नीळ मारावं लागायचं। अर्धी नीट जास्त होऊन जायची आणि अर्धी कमी होऊन जायची, इस्त्री कोयल्याची तांब्याची। आता तसं आहे का? आता आहे का तसं? आताचा बाप बदललाय, त्याचं कारण आताचं युग बदललाय। त्यामुळे त्याला असं वाटतं की आमचा पोरगा हा जगाबरोबर पळाला पाहिजे, जगाबरोबर धावला पाहिजे। त्या काळाचे शिक्षक आणि आता काळाचे शिक्षक मध्ये फरक पडला झोपे सर। आमची पांढरी टोपी, पांढरं धोतर आणि पांढरं शर्ट म्हणजे मुर्जी। आता 12 खिशाची चड्डी घातलेला मास्तर दिसते, म्हणजे त्याच्यावर मी टीका करायला नाही उभा आहे, पण गणवेश हा कार्यक्रमच नाही शाळेमध्ये। आमच्या प्रायव्हेट शाळेमध्ये बघा, सगळे बघा हे शिक्षक इधर भी नजर मारो, अरे लगेच दिसणार की हा सेंट टेरेसाचा शिक्षक आहे। म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र शासनाने सुद्धा किंवा जिल्हास्तरीय शिक्षक संघटना ज्या कायम इतर गोष्टींकरता मागणी करत असतात, आमची पण हीच मागणी त्यांच्याकडे की शाळेत शिकवण्यापुरता तरी तुम्ही ड्रेस कोड यूज करा, जेणेकरून वाटेल की यास हा जो चाललाय हा गुलाबराव गुरुजी चाललाय। म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की मला तरी असं वाटतं की या युगामध्ये अण्णांनी सांगितलं ते बरोबर आहे की मोबाईल इतर सगळ्या गोष्टी निघाल्या, पण आता माझ्या शेजारी हिंदू वहिनी राहायची, बाई समाजाची,
अंतर्देशी पत्र यायचं तिचं बरोबर दिवाळीचे 7 दिवस पहिले. मग ती म्हणायची भावाचं पत्र आलं. मी 5 पैसे घेतल्याशिवाय पत्रच नाही वाचायचं. तू मला 5 पैसा देस का? कारण तिला माहित राहायचं की मला माझा भाऊ घ्यायला येणार आहे. तर ते 5 पैसे घेतल्याशिवाय मी कधीच नाही वाचायचं. तू मला 5 पैसा देशील तर मी वाचू, नाही तर वाचणार नाही. आता काय आई विचारते काय भाजी करते बेटा, लगेच ती मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून दाखवते. मग मी मेथीची भाजी करते. कसं काय प्रेम राहील? मोबाईल चांगला आहे तितका माझ्यामध्ये मर्यादित वापरला. मी तर ते काय ते व्हॉट्सअप नाही माझ्या मोबाईलला ठेवत नाही. व्हॉट्सअप ठेवा, एकच बातमी 100 वेळेस घर 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 त्याच्यावर घेतली. दिवसभर ते बोट चालू राहते. धंदा आहे तो. मला तरी असं वाटतं की विज्ञानाचा वापर किंवा तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आवश्यकतेनुसार जसं जीवनामध्ये लोणचं वापरतो तसा केला पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डील्स. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.